खड़ी एक ऐतिहासिक और पवित्र स्थल के रूप में अपनी विशेष पहचान रखती है। खड़ा और उसके आसपास के क्षेत्र में स्थित 12 ज्योतिर्लिंग प्रसिद्ध है और हर साल यहाँ भक्तों की भीड़ उमड़ती है। इसी खड़ा नगरी के शुक्रवार पेठे पर स्थित ओमकारेश्वर मंदिर एक प्राचीन मंदिर है और इसकी अद्भुत विशेषताएं आज भी भक्तों को आकर्षण का केंद्र बनाती है। जब बारिश या जलभराव के कारण मंदिर के सामने बनाए गए 12वां यानी सीढ़ियां तीसरे चरण तक पानी से ढक जाती है, तब मंदिर के गर्भगृह में स्थित शिवपिंड पूरी तरह से पानी में डूब जाता है। यह पानी कहां से आता है, इसका अभी तक कोई वैज्ञानिक या धार्मिक उत्तर नहीं मिला है। इस रहस्यमय घटना ने यहाँ के श्रद्धालुओं में एक असाधारण आस्था और भावना उत्पन्न की है। इस अनोखे स्वरूप के कारण राज्य भर से भक्त ईश्वर राह दिखाने हेतु ओमकारेश्वर का दर्शन करने आते हैं। मंदिर की इस रहस्यमयता ने खरड़ा नगरी को महाराष्ट्र में आध्यात्मिक और ऐतिहासिक महत्व वाले स्थानों में एक विशिष्ट पहचान दिलाई है। खरड़ा शहर आणि परिसरामध्ये 12 प्रतिज्योतिर्लिंग लिंगाची मंदिरं पुरातन भव्य आणि अतिशय चांगल्या दर्जाची मंदिरं आहेत आणि या 12 ज्योतिर्लिंगापैकी एक असलेले हे ओमकारेश्वरचं मंदिर आणि कोटेश्वर मंदिर एकाच तटबंदीमध्ये हे दोन्ही लिंग या ठिकाणी स्थापित आहेत। आता त्या आपल्या समोरच्या शिलालेखाप्रमाणे या मंदिराचं बांधकाम 1745 साली झालं। याचा अर्थ या मंदिराला 280 वर्ष पूर्ण होत आहेत। या मंदिराचं पुरा जुनं स्ट्रक्चर जे की समोर सभा मंडप असेल, वरती शिखरावरचं नक्षीकाम असेल, अतिशय सुंदर असं आहे। आणि खऱ्या अर्थानं या मंदिराचं वैशिष्ट्य म्हणजे समोर जो बारव आहे त्याला सर्विक पाण्याची मर्यादा आली की आपोआप गाभाऱ्यात पाणी येतं आणि पूर्णपणे शिवलिंग हे पाण्याखाली जातं। अशा प्रकारचं एक जुना स्थापत्यकलेचा आजोड असा नमुना या ओंकारेश्वर मंदिरात पाहायला भेटतो। खऱ्या अर्थानं महाराष्ट्रात माझ्या माहितीवर महाबळेश्वरला अशा प्रकारचं स्ट्रक्चर आणि त्यानंतर खर्ड्यातच अशा प्रकारची रचना या ठिकाणी त्या पुरातन काळी झालेली, त्याच्यामुळे या क्षेत्राला अतिशय महत्त्व आहे। खरडा परिसरातील 12 ज्योतिर्लिंगाला परिक्रमा करायची असेल तर 40 ते 50 किलोमीटरची या ठिकाणी परिक्रमा होते। अतिशय पुरातन भव्य आणि जागृत मंदिरं या निमित्तानं आपल्याला पाहायला मिळतील। मी सगळ्याला आवाहन करतो की हे एक स्थापत्यकलाचा शैली बघायला आपण सर्वांनी आवर्जून यावं आणि श्रावणामध्ये या सर्व 12 मंदिरांना भेट देण्याचा योग आपल्या खऱ्या अर्थानं फार मोठं पुण्य या निमित्तानं लाभणार आहे। आपल्याला 12 ज्योतिर्लिंग करायचे असेल तर देशभर फिरावं लागेल, पण याचंच पुण्य खरडा परिसरात 12 ज्योतिर्लिंग फिरल्याने तिथलं दर्शन घेतलेलं होतं। अशा प्रकारची एक आख्यायिका आहे। खऱ्या अर्थाने हे ओंकारेश्वर मंदिर असेल, समोरची निंबाळकर गडी असेल आणि निंबाळकर छत्री म्हणजे निंबाळकरांची समाधी असेल आणि निंबाळकर गडी याचा एकत्रित आराखडा 7.5 कोटीचा आपण शासनाकडे पाठवलेला आहे। हे तिन्ही स्थानं हे राज्य संरक्षित स्मारक म्हणून पुरातत्व खात्याने आपल्या ताब्यात घेतलेले आहेत आणि निश्चितपणे भविष्यामध्ये या परिसराचा या निंबाळकर गडीवरती वस्तू संग्रहालय करायचं, त्या ठिकाणी बाग करायची, समोरच्या निंबाळकर छत्रीमध्ये सुद्धा गार्डन आहे आणि हे जे ओंकारेश्वर मंदिराचं जे आहे त्याचं सुशोभीकरण असेल, मजबूतीकरण असेल, अशा प्रकारच्या कामांचं भविष्यामध्ये या ठिकाणी कामं होणार आहे। तेव्हा मी सगळ्या भाविकांना आवाहन करतो की निश्चितपणे हा जो स्थापत्यकलेचा जो नमुना आहे किंवा दैवी शक्तीचा एक नमुना आहे तो अनुभवण्यासाठी आपण ओंकारेश्वर मंदिरामध्ये दर्शनासाठी जरूर या। न्यूज एक्सप्रेस के लिए खड़ा से धन सिंह साळुंगे की खबर।